आई शपथ माझी वाट लागली. आता मेलो मी. लवकर काहीतरी कर, नाहीतर तो मलाही घेऊन जाईल. 9 घोस्टमधून एक गेला तर 8च राहतील. ग्रुपचं नाव बदलायला लागेल. लवकर काहीतरी कर. सचिन पिसाळलेला कुत्रा मागे लागल्यासारखा फडाफड बोलत होता. मला काहीच कळत नव्हतं. तुझी नेहमीच वाट लागलेली असते रे. परिणाम सांगू नकोस, कारणेच सांग. तू नक्की काय पराक्रम केलेस? कोण तुझ्या मागे लागलंय आणि कुठे घेऊन जाणार आहे तो तुला? मी जमेल तितकं शांत राहत विचारलं. स्लेंडरमॅन मागे लागलाय माझ्या हात धुवून. या शनिवारी बघायला काही नव्हतं रे, म्हणून केला डाउनलोड. 1.5 तास मस्त टाइमपास झाला. मग झोप येत नव्हती म्हणून मोबाईलवर स्लेंडरमॅनबद्दल सर्च करत होतो. तर कळलं की जगभर कितीतरी लोकांना या स्लेंडरमॅनने झपाटलंय. माझा इंटरेस्ट वाढला म्हणून सर्च करत राहिलो तर एका साईटवर चॅटिंगचा ऑप्शन दिसला. हाय हॅलो केल्यावर एक लिंक दिसली. तुम्हाला स्लेंडरमॅनला भेटायचं आहे का? मला वाटलं कुठली तरी टाइमपास साईट असेल. मी मजाकमध्ये यस टाईप केलं आणि नंतर इथले तिथले व्हिडिओ पाहून झोपून गेलो. रात्री 3 वाजता कुणीतरी दरवाजा ठोठावला. माझा नुकताच डोळा लागला होता. शिव्या देतच मी दार उघडलं. कोणीच नव्हतं. आमच्या सोसायटीतील कार्टिना शनिवारी रात्री बियर पिऊन उशिरापर्यंत जागी असतात. मग टल्ली होऊन असे चाळे करतात. मी जिन्याकडे पाहून 4 जबरदस्त शिव्या घातल्या. ऐकणाऱ्यांचे कान फुटले असतील. मग परत येऊन झोपणार तोच खिडकी बाहेरून हलकासा घंटेसारखा आवाज ऐकू आला. 3 वेळा. मी बाहेर डोकावलं. सोसायटीच्या कुंपणापलीकडे थोडंसं रान आहे. तिथे तो उभा होता. खराखुरा स्लेंडरमॅन. मी डोळे चोळून पाहिलं. पुन्हा पाहतो तर गायब. माझी बोबडीच वळली. तेव्हापासून डोळ्याला डोळा लागला नाही. तू काहीतरी कर. सचिनने संपूर्ण हकीकत ऐकवली. मीही काल रात्री स्पायडरमॅन बघितला, पण मला कुठे आज आमच्या सिलिंगला स्पायडरमॅन लटकलेला दिसत नाहीये. मी हसतच म्हटलं, तुला भंकस वाटते? हा स्लेंडरमॅन खूपच खतरनाक असतो रे. जे त्याला बोलावतात त्यांना एकतर तो घेऊन जातो, नाहीतर झपाटून सोडून देतो. पण ज्यांना सोडून देतो त्यांची जिंदगी कायमची बर्बाद होते. मला वाटतं तो मला घेऊनच जाईल, कारण जिंदगी तर आधीपासूनच बर्बाद आहे तुमच्यासोबत राहून. म्हणून लवकर काहीतरी कर, सचिन आर्ततेने म्हणाला. विनाकारण घाबरतोयस तू. अरे भास झाला असेल तुला. मी सुद्धा 2 वेळा पाहिलाय स्लेंडरमॅन. इतका काही खास नाही. 10 पैकी फक्त 3.5चं रेटिंग आहे. नाही आवडला मला. फक्त कॉन्सेप्ट छान आहे. मी तर नावसुद्धा विसरून गेलो होतो. आता तू सांगितलंस म्हणून लक्षात आलं. घाबरायची काही गरज नाही, बिनधास्त राहा, मी त्याला आश्वस्त करत म्हटलं. तू पाहिला असशील रे 2दा, पण तू माझ्यासारखा त्या साईटवर जाऊन स्लेंडरमॅनला बोलावणं धाडलेस का? नाही ना. म्हणूनच तू तुझ्या मागे लागला नाही. पण मी बोलावलंय त्याला. मला विचार, तो खरा आहे. सचिन ऐकायलाच तयार होईना. मला एक कळत नाही, तू अशा करामती करतोसच कशाला? तो काय पिझ्झा आहे का ऑनलाईन मागवायला? स्लेंडरमॅनला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणारा या भारतातला तू पहिलाच असशील. आता एक काम कर, पुन्हा त्या साईटवर जाऊ नकोस. अनोळखी नंबरवरून आलेले कॉल्स आणि मेसेजेसना उत्तर देऊ नकोस. आणि हो, कितीही गलिच्छ असली तरी तुझी सर्च हिस्ट्री अजिबात क्लिअर करू नकोस. त्या साईटचा IP ॲड्रेस शोधायला डिटेल्स लागतील. आपण लिंबाजीची मदत घेऊया. तो एथिकल हॅकर आहे. मी वेळ काढून लवकरच तुला भेटेन. तोपर्यंत काही नवीन पराक्रम करून ठेवू नकोस, समजलं? ओके, रॉजर दॅट. पण तो स्लेंडरमॅन दिसला तर काय करू? सचिनने भीत विचारलं. अरे घोस्ट हंटर आहेस ना तू? गोव्यात मॅगीला काय सांगितलं होतंस? बहुरुप्याला चेचलास तसा त्या स्लेंडरमॅनलाही चेच. भिवू नकोस, मी हसत म्हटलं.
मजाक नको ना यार, सिरियस मॅटर आहे, सचिन वाईट तोंड करून म्हणाला. ठीक आहे. दरवेळी जसा हनुमान चालीसा वाचत बसतोस ना तेच कर. देवावर विश्वास ठेव. मी लवकरच काहीतरी मार्ग काढतो. आता तर झालं. ठेवू का फोन की अजून काही विचारायचं आहे तुला? मी म्हटलं. हो, म्हणजे सर्च हिस्ट्रीमधल्या 1-2 लिंक डिलीट केल्या तर चालतील का? सचिनने चाचरत विचारलं. मर तू तिकडे. मी चिडून फोन ठेवला आणि काय करायचं याचा विचार करू लागलो. स्लेंडरमॅन मी 2दा पाहिला, पण त्याला बराच वेळ उलटून गेला होता, म्हणून पुन्हा एकदा पाहण्याचे ठरवले, यावेळी जरा नीट लक्ष देऊन. खोलीत अंधार केला. पॉपकॉर्न्स आणि चणे घेतले. चित्रपट सुरू झाला. हे पहिलंच इन्व्हेस्टिगेशन असावं जे मी इतकं एन्जॉय करत होतो. अमेरिकेतील मॅसेच्युएट्सच्या छोट्याशा उपनगरात रेन, हॅली, क्लोई आणि केटी अशा 4 मैत्रिणी राहत असतात. शनिवारी रात्री सर्वजणी मिळून काहीतरी ॲडव्हेंचर करायचं म्हणून स्लेंडरमॅनशी संबंधित साईट्सवर जातात. व्हिडिओज पाहतात. तिथे त्यांनाही एक लिंक सापडते. त्यावर क्लिक करून त्या स्लेंडरमॅनला बोलावणे धाडतात. हा एक मजेदार खेळच असावा असे त्यांना वाटते. एका आठवड्यानंतर सर्वजणी हायस्कूल पिकनिकला गेले असताना केटी अचानक गायब होते. पोलिसांनी शोधाशोध करूनही तिचा काहीच थांगपत्ता लागत नाही. मग उरलेल्या तिघी म्हणजेच रेन, हॅली आणि क्लोई गुपचूप केटीच्या घरी जाऊन तिच्या गायब होण्याशी संबंधित काही सुगावा सापडतो का याची शोधाशोध करतात. तिथे त्यांना केटीचा लॅपटॉप सापडतो आणि केटी स्लेंडरमॅनशी निगडीत एका ऑनलाईन समुदायाची सभासद असल्याचे कळते. हा समुदाय स्लेंडरमॅनच्या दंतकथेवर विश्वास असलेल्यांचा असतो. हे विक्षिप्त लोक स्लेंडरमॅनला बोलावणे धाडतात आणि त्याने आपल्याला घेऊन जावे अशी इच्छाही व्यक्त करतात. जगात कोणाला काय छंद असतील सांगता येत नाही. तर गायब झालेल्या केटीने सुद्धा स्लेंडरमॅनकडे त्याने आपल्याला घेऊन जावे अशी इच्छा व्यक्त केलेली असते. आता रेन, हॅली आणि क्लोई सुद्धा त्याच वेबसाईटवरील ॲलिकॅट नावाच्या अज्ञात व्यक्तीशी चॅटिंग करून स्लेंडरमॅनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. स्लेंडरमॅनला इतर काहीतरी देऊन आपली मैत्रीण केटीला परत मिळवण्याची धडपड त्या करणार आहेत. ही धडपड त्या तिघींना पुन्हा एकदा त्याच रहस्यमयी जंगलात घेऊन येते जिथून केटी गायब झाली होती. पण यावेळी त्या दिवसा नाही तर भयाण रात्री तिथे आलेल्या आहेत. दंतकथेनुसार आपली सर्वात आवडती वस्तू त्या स्लेंडरमॅनला देऊन त्या बदल्यात केटीला परत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. रेनने स्लेंडरमॅनबद्दल बरंच काही वाचलेलं असतं. त्यामुळे हे सोपस्कार पार पाडताना काहीही झालं तरी डोळे अजिबात उघडू नका असे ती हॅली आणि क्लोईला बजावून सांगते. कारण स्लेंडरमॅनला पाहिल्यास मृत्यू नाही तर वेडेपणा यांपैकी एक गोष्ट आपल्यासोबत नक्की घडणार याची तिला खात्री असते. आपापल्या वस्तू स्लेंडरमॅनला अर्पण करून त्या तिघी डोळे घट्ट मिटून घेतात. पण अचानक त्या भयानक जंगलात भर रात्री चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागतात. जवळच कुठेतरी ती थरकाप उडवणारी घंटाही वाजते, चक्क 3 वेळा. यामुळे भयभीत झालेली क्लोई डोळे उघडते आणि बिनचेहऱ्याचा खतरनाक स्लेंडरमॅन अगदी तिच्या चेहऱ्यासमोर येतो. हादरलेली क्लोई सैरावैरा धावू लागते. तिच्या पाठोपाठ रेन आणि हॅलीसुद्धा पळू लागतात. त्यांची ताटातूट होते. त्यांना स्लेंडरमॅन वेगवेगळ्या ठिकाणी उभा असल्याचे भास होतात. पण शेवटी तिघी एकमेकींना भेटतातच. रेन क्लोईला तिने काय पाहिले असे विचारते, पण चमत्कारिकरित्या क्लोई काहीच पाहिलं नाही असं सांगते आणि अगदी सामान्य वाटते. तिघी घरी परततात. घरी परतल्यावर क्लोईला तो स्लेंडरमॅन आपल्या चौतीभोवती असल्याचे जाणवते. हळूहळू तिला पॅनिक अटॅक म्हणजेच आत्यंतिक भीतीचे झटके येऊ लागतात. कारण तिला स्लेंडरमॅनने आपल्यासोबत नेलेले नसते. ज्यांना तो घेऊन जात नाही त्यांचे आयुष्य तो असे कायमचे बिघडवून टाकतो. सचिनसुद्धा असेच काहीसे म्हणाला होता. क्लोई शाळेला जाणे, आपल्या मैत्रिणींसोबत बोलणे, फिरणे वगैरे बंद करते. स्वतःला घरात कोंडून घेते.
वेळाच्या भरातच तिचा अंत होणार असतो हे निश्चित. आता रेनला सुद्धा वेळोवेळी स्लेंडरमॅनचे भास होऊ लागलेत. यातून बाहेर पडण्यासाठी तिने स्लेंडरमॅनबद्दल अधिक वाचन सुरू केलंय. हा स्लेंडरमॅन जगभर कुठेही अचानक प्रकट होतो. लोकांना, बहुतेक वेळा लहान मुलांना आपल्यासोबत घेऊन जातो. तो कोण आहे, कुठून येतो, कुठे जातो काहीच कळत नाही. पण त्याची दहशत मात्र जबरदस्त आहे. लायब्ररीमध्ये पुस्तकांची शोधाशोध करत असतानाच पुन्हा एकदा रेनला स्लेंडरमॅन दिसतो. तो अगदी तिच्या समोरच उभा असतो आणि त्याने स्पर्श करताच रेनचा चेहराही त्याच्यासारखाच निर्विकार आणि भयावह दिसू लागतो. ती कोसळते, बेभान होऊन किंचाळू लागते, पण हा एक भासच असतो. ती हॅलीला भेटून आपण लवकरच काहीतरी उपाय शोधायला हवा असे सांगते. पण हॅली मात्र या सर्व गोष्टींना कंटाळली आहे. खरं तर तिला सुद्धा स्लेंडरमॅन दिसू लागलाय, पण आपण त्याच्याबद्दल अधिक विचार आणि शोधाशोध केल्यामुळेच ही भीती मनात घर करून बसले आहे. आपण हे सगळं विसरून आयुष्य पुन्हा पूर्वीसारखंच जगायला हवं असं ती रेनला सांगते. रेन यावर चिडून तिच्याशी बोलणंच सोडून देते. त्याच रात्री स्लेंडरमॅन घरी येऊन हॅलीला भयंकर त्रास देतो. पण अखेर हे एक स्वप्नच आहे असं कळून ती सुटकेचा निश्वास सोडणार. तोच शेजारच्या बेडरूममधून तिची लहान बहीण लिझी किंचाळत असल्याचे तिला ऐकू येते. लिझीला सुद्धा भयंकर पॅनिक अटॅक आला आहे, म्हणून तातडीने इस्पितळात दाखल केले जाते. तिथे ती बेभान असतानाच त्याला कुठलाही चेहरा नाही असे किंचाळते आणि हॅलीला कळून चुकते की आपल्या बहिणीनेही स्लेंडरमॅनला निमंत्रण दिले आहे. ती घरी येऊन लिझीचा लॅपटॉप तपासते आणि एक रहस्य उलगडतं. तिची मैत्रीण रेननेच लिझीकडून स्लेंडरमॅनला बोलावण्याची कृती करवून घेतलेली असते. आता तो लिझीला सोडणार नाही हे कळल्यावर हॅली रागारागाने रेनच्या घरी जाते. रेनने स्लेंडरमॅनशी संबंधित माहिती आणि छायाचित्रांनी आपली पूर्ण खोलीच भरून टाकली आहे. हॅली तिथे पोचते तेव्हा रेन खिडकीतून उडी घेऊन जीव देण्याची तयारी करत असते. हॅली तिला थांबवते. आपल्या बहिणीला म्हणजेच लिझीला या जीवघेण्या खेळात का सामावून घेतले म्हणून विचारते. यावर स्लेंडरमॅननेच आपल्याला असे करायला भाग पाडले असे रेन सांगते. तेव्हाच तिथे स्लेंडरमॅन येतो आणि रेनला आपल्यासोबत घेऊन जातो. हॅलीला आता कळून चुकते की त्या चौघींनी सर्वप्रथम स्लेंडरमॅनला बोलावले. त्यातील केटी, क्लोई आणि आता रेन यांना तो आपल्यासोबत घेऊन गेला आहे. लिझीला वाचवायचे असेल तर हॅलीला स्वतःला स्लेंडरमॅनच्या हवाली करावे लागेल. ती तसेच करते. स्लेंडरमॅन आपल्या अज्ञात जगात हॅलीला घेऊन जातो. ती गेल्यावर लिझीला बरे वाटू लागते. आपल्यासाठी हॅली आणि रेन यांनी बलिदान दिल्याचे लिझीला कळते आणि चित्रपट इथेच संपला. आजवर लाखो लोकांनी पाहिलेला हा चित्रपट एकट्या सचिनलाच कसा झपाटून गेला हे कळेना. मग मीही रात्रभर स्लेंडरमॅनच्या दंतकथेबद्दल सर्च केलं. भरपूर माहिती मिळू लागली. त्यातली आवश्यक ती माझ्या वहीत लिहून घेतली. खऱ्याखुऱ्या असं सांगून यूट्यूबवर टाकलेल्या डझनभर फुटेजही पाहिल्या. त्यातल्या 99% फेकच वाटल्या. स्लेंडरमॅन ही संकल्पना कशी जन्माला आली, कशी आकार घेऊ लागली हे समजून घेतलं. शोधाशोध करता करता काही केसेसचा पत्ताही लागला ज्या खरोखरीच चिंता करण्यास भाग पाडणाऱ्या होत्या. हे सगळं करता करता 3 वाजले. मी सचिनला मेसेज टाकला, उद्यापासून आठवडाभर तुझ्याकडेच राहायला येतोय, डोंट वरी. मग माझं आवरायला घेतलं. 2:15ला बेडवर पाठ टेकली तेव्हाच सचिनचा रिप्लाय मिळाला, थँक्यू मित्रा, लवकर ये, मी वाट बघतोय. म्हणजे सचिन आजही जागाच होता. तर स्लेंडरमॅनची भीती त्याच्या मनात जबरदस्त घर करून राहिली आहे हे कळत होतं. लॉकडाऊनमुळे ट्रेन बंद असताना उद्या पार्ल्यापासून कल्याणपर्यंतचा प्रवास कसा करायचा या चिंतेत डोळा लागला. दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजता कल्याणच्या सुखशांती नगरात पोचलो. भर उन्हातून कारने लांबलचक प्रवास केल्याने सुख आणि शांती दोन्ही हरवून बसलो होतो. रात्रीही अपुरी झोप झाल्याने डोळ्यांवर झापड येत होती.
मुख्य वस्तीच्या अगदी एका कडेला लागून असलेली ही वसाहत दिसायला मात्र जबरदस्त होती. विस्तृत परिसर, हिरवळ बागा, जॉगर्स ट्रॅक, मैदाने आणि अधेमध्ये 3-3 मजली इमारती. त्यांच्या मागे थोडंसं रानही होतं. हा परिसर पाहून मला काल रात्रीच्या चित्रपटातील उपनगराची आठवण झाली. इथली वस्तीही विरळच होती. मुंबईपासून बरंच लांब असल्याने लोकांनी फक्त सेकंड होम म्हणून फ्लॅट्स विकत घेतले होते, पण बराच वेळ ते रिकामीच असायचे. अशा वस्तीत रात्रीच्या वेळी सचिन घाबरला नसता तरच नवल. सुखशांतीनगरच्या समाधान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सचिन नामक मोस्ट असमाधानी व्यक्तीच्या दारापुढे जाऊन मी उभा राहिलो. तेव्हा 3:30 वाजले होते. पूर्ण कल्याणमध्ये कोणालाही विचार असं त्याने मला छातीठोकपणे सांगितलं असलं तरी प्रत्यक्षात त्याच्याच सोसायटीतील दुसऱ्या मजल्यावरील माणसाला तिसऱ्या मजल्यावर कोणी सचिन नावाचा व्यक्ती राहतो हेच ठाऊक नव्हतं. पूर्ण सोसायटीतच सचिन नावाचा कोणी राहत नाही हे तो मला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायलाही तयार होता. त्या माणसाचा आत्मविश्वास पाहून मी परत जायला निघणार एवढ्यात वरच्या मजल्यावरून गाडीवाला आया घर से कचरा निकाल हे गाणे ऐकले आणि माझी खात्री पटली. मी डोळे बंद करून गाणं ऐकू येणाऱ्या त्या दाराची बेल वाजवली आणि दार उघडले. समोर प्रत्यक्ष सचिन उभा. मी गलितगात्र होऊन सोफ्यावर अंग टाकलं. तेव्हा तो माझ्यासमोर उभा राहून उशीर का झाला याचा जाब विचारत होता. घर सापडत नव्हतं असं मी कोरड्या पडलेल्या घशाने सांगताच पाणी देण्याऐवजी तो इथे पोचणं किती सोपं आहे, परंतु मीच बिनडोक असल्यामुळे उशीर का लागला याचं व्याख्यान देऊ लागला. व्याख्यान संपल्यावर 4 वाजता गारेगार पाणी मिळालं. जेवण खाणं उरकून दोघांनी विश्रांती घ्यायचं ठरवलं. तोही 2 रात्री झोपला नव्हता. सायंकाळची गार झुळूक खिडकीतून आत आली आणि मस्त डोळा लागला. संध्याकाळी कॉफी घेतच दोघंही त्याच्या लॅपटॉपसमोर बसलो. त्याने सिनेमा कुठून डाउनलोड केला, मग कुठली वेबसाईट सर्च केली, कोणकोणते व्हिडिओज पाहिले, शेवटी कुठे जाऊन चॅटिंग केली हे सर्व ब्राउझर हिस्ट्रीमध्ये जाऊन दाखवलं. ज्या साईटवर जाऊन त्याने स्लेंडरमॅनला बोलावणं धाडलं होतं ती थोडी सिनेमातल्यासारखीच वाटत होती. हॉलिवूडवाले चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अशा सिक्रेट साईट्स तयार करतात. त्यामुळे तरुणांचा रिस्पॉन्स कळतो, प्रतिक्रिया कळतात, चित्रपट प्रदर्शित होण्याआधी वातावरण निर्मिती करता येते. म्हणूनच त्या साईटवर संशयास्पद असं काही वाटत नव्हतं. पण तरी खात्री करावी म्हणून सर्व डिटेल्स आम्ही लिंबाजीला मेल केले. त्याने 2-3 दिवसातच याचा छडा लावला असता. आता सचिनला दिसलेल्या स्लेंडरमॅनचे रहस्य उलगडायचे होते. कुठल्या खिडकीतून कुठल्या वेळी त्याला तो दिसला हे त्याने सांगितले. मीही त्याच खिडकीतून बाहेर पाहिलं. आता तिथे कुणीच नव्हतं, पण सरळ सोट उंच झाडे असलेला तो भाग रात्रीच्या वेळी प्रकाश सावल्यांच्या प्रभावात स्लेंडरमॅनचा आभास तयार करायला पुरेसा होता. मी तसं सचिनला सांगितलंही, पण तो आभास नव्हता याची त्याला खात्री होती. शेवटी रात्री पुन्हा एकदा तपास करू असं सांगून त्याचं तात्पुरतं समाधान केलं. रात्री 12 नंतर सर्व सामसूम झालं. TV बंद करून आम्ही खिडकीजवळ फिल्डिंग लावली. मी सचिनला दिवेही बंद करायला सांगितले. सोसायटीतील सगळे झोपले असताना आमचा एकच दिवा पाहून तो तथाकथित स्लेंडरमॅन सावध व्हायला नको. मी डाव्या आणि सचिन उजव्या पडद्याआड लपून आळीपाळीने बाहेर पाहत होतो. सुरुवातीला दर 5 मिनिटांनी उत्सुकतेने बाहेर डोकवायचो आणि दिसला काय रे तो म्हणून एकमेकांना विचारायचो. असा आयुष्यातील एक महत्त्वाचा तास फुकट घालवल्यावर दोघांनाही पेंग येऊ लागली. सचिन तर पडद्याला पकडून पालीसारखा भिंतीवरच झोपी गेला. मी तिथल्याच सोप्यावर अंग टाकलं. रात्री 2 नंतर सचिनला पुसटसा घंटेचा आवाज ऐकू आला. त्याला गाढ झोप लागली होती म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. काही मिनिटांनी तसाच दुसरा आवाज ऐकू आला. त्याने खाडकन डोळे उघडले. तो उभा राहिला, पण नेमका खिडकीसमोरच. त्याचवेळी 3री घंटाही वाजली आणि कालच्या सारखाच आजही त्याला तो उंच बिन चेहऱ्याचा भयप्रद स्लेंडरमॅन दिसला. तोही खिडकीकडेच पाहत होता.
आता मात्र सचिनची तंतरली. खिडक्यांचे पडदे ओढून तो माझ्याकडे धावला. स्लेंडरमॅन हा माझाच माणूस असल्यासारखे तावातावाने त्याने मला हलवून जागे केले. त्याच्या चेहऱ्यावरील विदारक हावभाव पाहून मी जे समजायचं ते समजलो. लगोलग खिडकीजवळ धावलो. बाहेर दूर दूरवर नजर टाकली, पण आता तिथे कोणीच नव्हतं. सचिन एका कोपऱ्यात बसून थरथरत होता. तू इथेच थांब, मी जरा बाहेर बघून येतो. दार आतून नीट लावून घे. मी आवाज दिल्याशिवाय उघडू नकोस, समजलास? मी टॉर्च तपासत म्हणालो. सचिनने काहीच उत्तर दिलं नाही. मी पटकन बाहेर पडलो. दार ओढून घेतलं. ते आपोआपच बंद झालं असावं. लिफ्टची वाट न पाहता मी धडाधड पायऱ्या उतरून खाली गेलो. वर पाहत, खिडकीचा अंदाज घेत साधारण तो स्लेंडरमॅन जिथे उभा असेल तिथे गेलो. कुठलेही फुटप्रिंट सापडले नाहीत. सचिन आता खिडकीतून माझ्या हरकतींवर लक्ष ठेवून होता. मी त्याला हात हलवून सर्व ओके असल्याचं म्हटलं. तो पुन्हा आत गेला. आलोच आहोत तर रानात नजर टाकावी म्हणून मी टॉर्चच्या उजेडात आत शिरलो. उंच उंच झाडांचं ते रान रात्रीच्या वेळी भयावह वाटत होतं. सचिन पुन्हा खिडकीतून बाहेर डोकावू लागला. तेवढ्यातच मागेच चाहूल लागली. अरे तू चावी घेऊनच गेला होतास का? असं म्हणत तो मागे फिरला आणि समोरचं दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली. मागे चक्क स्लेंडरमॅन उभा होता. सचिन पुन्हा खिडकीतून बाहेर डोकावू लागला. तेवढ्यातच मागे चाहूल लागली. अरे तू चावी घेऊनच गेला होतास का? असं म्हणत तो मागे वळला आणि समोरचं दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली. मागे चक्क स्लेंडरमॅन उभा होता. त्याच्या पाठीमागून ऑक्टोपससारखे हात वळवळत सचिनच्याच दिशेने येत होते. सचिन घाबरला. मागे जाण्याच्या नादात अडखळून तिथेच कोसळला. तो बिनचेहऱ्याचा भयंकर स्लेंडरमॅन त्याच्या अगदी चेहऱ्यासमोर येऊन उभा राहिला. सचिन डोळे मिटून विचित्रपणे किंचाळला. त्या आवाजाने पूर्ण सोसायटी जागी झाली असावी. पटापट शेजारच्यांचे दिवे लागले. तेव्हा तळमजल्यावर होतो. आवाज ऐकताच लिफ्टकडे धावलो, पण ती एंगेज होती. तिचा नाद सोडून पुन्हा पायऱ्यांनीच वर गेलो. हँडल फिरवताच दार उघडलं. म्हणजे सचिनने ते नीट लावलंच नसावं. आज सचिन फरशीवर पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखा तडफडत होता, डोळे बंद करून. जवळ जाऊन सचिन सचिन अशा हाका मारल्यावर तो भानावर आला. भयंकर घाबरलेला वाटला. तोपर्यंत 2-3 शेजारीही दारावर येऊन टकटक करू लागले, चौकशी करू लागले. शेवटी त्याने चोराला पाहून किंकाळी ठोकली. चोर पळून गेले असं सांगून पिच्छा सोडवला. वस्ती कमी असल्यामुळे वरचेवर चोर येतातच, त्यात काय एवढं, असं बोलून ते झोपायला निघून गेले. त्यानंतर सचिनला शांत करण्यात पहाट उगवली. दूधवाला येऊन गेल्यावर आम्ही झोपलो. उठलो तेव्हा दुपार झाली होती, म्हणून चहाच्या ऐवजी थेट जेवणच करावं लागलं. पाहिलंस ना तू काल रात्री? आता तरी बसला का विश्वास? सचिनने विचारलं. नाही पाहिलं. मी आलो तेव्हा तू एकटाच डोळे बंद करून गुरासारखा ओरडत होतास. मी म्हटलं. अरे त्या ओरडण्यामुळेच लोक जागे झाले, तू धावत आलास. नाहीतर काल रात्री तो पक्का घेऊन गेला असता मला. सचिन इथे तिथे पाहत म्हणाला. खिडकी बाहेर पाहण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. कसे बसे त्याने जेवण आवरले. मग आम्ही निवांतपणे सोफ्यावर बसलो. हीच वेळ होती.
त्याला समजावण्याची. मी म्हटलं, सचिन, तू त्या रात्री स्लेंडरमॅनबद्दल इतकं काही सर्च केलंस, पण त्याच्या उत्पत्तीबद्दल काही वाचलंस की नाही? ते वाचून काय मिळणार आहे? मी फक्त व्हिडिओज बघितले, फोटो बघितले आणि स्लेंडरमॅन फॅन्सच्या साईटना भेट दिली, सचिन बेफिकीरपणे म्हणाला. इथेच तर चुकतं मित्र आपलं. आपल्याला संशोधनात काहीच रस नसतो, फक्त उथळ मनोरंजन हवं असतं. म्हणूनच हे अमेरिका, चीनवाले फेसबुक, टिकटॉक, पबजीसारखं काहीतरी मार्केटमध्ये सोडून प्रचंड पैसा कमावतात आणि आपल्या देशातील कोट्यवधी माणसं तासन तास त्यात गुंतून पडतात, अक्षरशः मेंदूचा भुगा करून घेतात. पण आपणही असं काही बनवून जगाला विकावं, स्वतःसोबत देशालाही सधन बनवावं, असं मात्र त्यांना वाटत नाही. तुझंही तसंच झालंय. नाहीतर हा स्लेंडरमॅन खराखुरा नसून सुपरमॅन, स्पायडरमॅन सारखाच एक फिक्शनल कॅरेक्टर आहे हे तुला कळलं असतं. मी म्हटलं, काय सांगतोस काय? माझा नाही विश्वास बसत. इंटरनेटवर हजारो फोटो आहेत त्याचे, लोकांनी कळत नकळत काढलेले. त्या फोटोंमध्ये तो अचानकपणे प्रकट झालेला दिसतो. तूही बघ हवं तर, सचिन अविश्वासाने म्हणाला. मी पाहिलेत आणि नीट अभ्यासही केलाय. 2009 क्रिपीपास्ता या वेबसाईटने समथिंग ऑफुल या नावाने एक स्पर्धा आयोजित केली होती. फोटोशॉप करून अगदी खरेखुरे वाटतील असे पॅरानॉर्मल एंटिटीचे फोटो सबमिट करण्याची ही स्पर्धा होती. एरिक नुडसनने बागेत खेळणाऱ्या मुलांच्या एका ब्लॅक अँड व्हाईट फोटोत बेमालूमपणे फोटोशॉप करून पहिल्यांदाच या स्लेंडरमॅनला घुसवला. फोटो खूपच प्रसिद्ध झाला. मग असे फोटो काढण्याची फॅशनच आली. सतत काहीतरी चमत्कारिक आणि भयप्रद हवं असणाऱ्या लोकांनी त्या स्लेंडरमॅनला खरंच मानलं. त्याचे फॅन क्लब्स निघाले, वेबसाईट्स निघाल्या. मग काही लोकांना तो तुझ्यासारखा वेळी अवेळी दिसूही लागला. अफवा पसरल्या किंवा पसरवल्या गेल्या. विनाकारण घबराट पसरली. मी स्पष्टीकरण दिलं. असं, पण जिथे धूर आहे तिथे आग असणारच. त्या एरिक नुडसेनला तरी ही स्लेंडरमॅनची संकल्पना सुचलीच कशी? स्लेंडरमॅननेच तर त्याच्या डोक्यात हे भूत भरलं नसेल? सचिनला अजूनही शंका होती. लेखन असो किंवा चित्रकला, नाहीतर फोटोग्राफी, प्रत्येक सर्जनशील कलाकृतीमागे एक सुप्त किंवा जागृत प्रेरणा असतेच. एरिकचा हा स्लेंडरमॅनही त्याला अपवाद नाही. बुगीमॅनशी संबंधित लोककथांमधूनच त्याला ही प्रेरणा मिळाली असणार. खरं तर महान भयकथा लेखक HP लव्हक्राफ्ट यांच्या कथेत सुद्धा स्लेंडरमॅनचा उल्लेख आहे. मी म्हटलं, बघ, मी सांगितलं नव्हतं का? मला वाटतं हा स्लेंडरमॅन त्या बुगीमॅनचाच विकसित अवतार असणार. जास्त पॉवरफुल, जास्त स्ट्रॉंग, सचिन डोळे विस्फारत म्हणाला. मला वाटतं तुलाही स्वतःला घाबरवून घेण्याचा छंदच जडलाय. अरे, हा बुगीमॅन म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपण लहान मुलांनी मस्ती करू नये म्हणून बुवाची भीती दाखवतो ना, तो बागुल बुवाच आहे. लहान आहोत तोपर्यंतच त्याचं भय वाटतं. तू आता 30 वर्षांचा घोडा झालायस. तू काय घाबरतोयस त्या बुगीमॅन आणि स्लेंडरमॅनला? मी हसत म्हटलं. अच्छा, म्हणजे तुला ती स्टॅबिंगची केस माहीत नसणारच. 2014ला अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथे ॲनिसा आणि मॉर्गन या 2 मैत्रिणींनी आपल्याच आणखी एका बेस्ट फ्रेंडला जवळच्याच जंगलात नेऊन तब्बल 19 वेळा सुरीने भोसकलं. त्या मुलीचं नशीब थोर म्हणून रक्तबंबाळ होऊनही ती कशी बशी रांगत रखडत रस्त्यावर आली. तिथे एका सायकलिंग करणाऱ्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि वेळीच मदत पोचली. नाहीतर त्या पोरीचं काही खरं नव्हतं. पोलिसांनी ॲनिसा आणि मॉर्गन या दोघींना अटक केल्यावर त्यांनी काय सांगितलं माहिती आहे? सचिनने मोठा पॉज घेतला. ती संधी साधत मी म्हटलं, हो माहिती आहे. स्लेंडरमॅनच्या आदेशावरूनच आपण हे कृत्य केलं असं त्यांनी कोर्टात सांगितलं. मग आता बोल, आहे की नाही पॅरानॉर्मल सिक्रेट? सचिन खुश होत म्हणाला. जर यात खरंच काही पॅरानॉर्मल असतं तर माझ्यापेक्षा आनंदी कुणीच नसतं. कारण मी स्वतःच पॅरानॉर्मल रिसर्चर आणि रायटर आहे, माहिती आहे ना? पण तसं नाही आहे मित्रा. कारण ही घटना घडली तेव्हा त्या दोन्ही मुलींचं वय अवघं 12 वर्ष होतं. या वयात तर काहीही खरं वाटू शकतं. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात सत्य असत्याची अशी जबरदस्त भेसळ झाली आहे
की सत्य वेगळं काढायला गेलो तरी असत्याचे कण त्याला चिकटून बसलेले असतात. खेळणी आणि छान छान गोष्टींच्या पुस्तकांऐवजी त्या चिमुकल्या हातांमध्ये मोबाईल नामक कट्यार दिल्यावर दुसरं काय होणार. पुढे कोर्टानेही हाच न्याय दिला की इंटरनेटच्या आत्यंतिक वापरामुळे त्या मुलींचे मानसिक संतुलन ढासळले असून त्यांना सक्तीचे मानसिक उपचार दिले जावेत. याशिवाय त्यांच्या वयाची कुठलीही पर्वा न करता 25 ते 40 वर्षांची शिक्षाही झाली. म्हणूनच सांगतो मित्रा, इंटरनेटवरील सगळ्याच तथाकथित गोष्टींचा बागुलबुवा आपल्या भोवती उभा करू नकोस. त्यापेक्षा पुस्तके वाच, व्यायाम आणि प्राणायाम कर, भीतीचा बुडबुडा फोडून टाक. मी सल्ला दिला. म्हणजे मी जास्त इंटरनेट वापरतो म्हणून माझं मानसिक संतुलन ढासळलंय असं म्हणायचंय का तुला? चल मग आता मला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. वा, काय मदत केलीस मित्रा तू माझी, सचिन उपहासाने म्हणाला. इतक्यात दाराची घंटा वाजली. सचिन उठून गेला. मी तिथेच बसून खिडकीबाहेर पाहत होतो. 2 मिनिटंही झाली नसतील इतक्यात धडपडत अडखळत सचिन पुन्हा बेडरूममध्ये आला. तो प्रचंड घाबरला होता. कसाबसा म्हणाला, अरे तो परत आलाय, आता तर चक्क दिवसा ढवळ्या घेऊनच जातोय तो मला. जा आता त्याला ऐकव तुझं ब्रह्मज्ञान. मीही संतापलो. जवळच पडलेली क्रिकेटची बॅट उचलली आणि या स्लेंडरमॅनच्या तर आता असं काहीसं पुटपुटत दाराकडे धावलो. दारावर बाहेरून धडाधड थापा पडत होत्या. सचिनला घेऊन जाण्याची फारच घाई त्याला लागली असावी. बॅट दोन्ही हातात नीट धरून मी सिक्सर मारण्याची पोच घेतली आणि ओरडूनच विचारलं, कोण आहे रे? सिलेंडरवाला साहेब, लवकर दार उघडा, 5 मिनिटांपासून ताटकळतोय. बाहेरून उत्तर मिळालं. मी दार उघडलं. खरोखरीच सिलेंडरवाला होता. असंच्या असं जाऊन सचिनला खेचतच दारापर्यंत आणावं आणि हा स्लेंडरमॅन दाखवावा असं वाटलं. तो नुसतं सिलेंडर ऐकूनच आत पळाला होता. चौकशी वगैरे काही नाही. शेवटी त्याला बोलावून सिलेंडरचे पैसे द्यायला लावले. त्याच्या नजरेत ओशाळलेपणा स्पष्ट दिसत होता. म्हणून मग मी काही बोललो नाही. शेवटी तोच म्हणाला, ही गोष्ट आपल्या दोघातच राहू दे, ग्रुपवर कोणाला सांगू नकोस. संध्याकाळी आम्ही ताजी हवा खाण्यासाठी बाहेर पडलो. झाडाझुडपातून गार झुळूक वाहत होती. चिमण्या चिवचिवत होत्या. दिवसभर आपापल्या फ्लॅटमध्ये बसून कंटाळलेले लोक पाय मोकळे करण्यासाठी बाहेर पडले होते. मला सचिनचा दुसऱ्या माळ्यावरचा शेजारीही दिसला. बागेत हिरवळीवर बसून प्राणायाम करत होता. पूर्ण कल्याण तुला ओळखत असेल रे, पण हा कसा ओळखत नाही, मी चेष्टा करत विचारलं. तो बटलर? अरे तो नवीन आलाय राहायला. चेहऱ्याने ओळखतो, नावाने नाही. 6 महिनेही झाले नसतील त्याला येऊन, पण जाम मस्ती आहे त्याच्यात. कधी गॅलरीतून कचरा खाली टाकतो, कधी त्याच्या झाडाचं मातकट पाणी वाहत आमच्या गॅलरीत येतं. एकदा तर चक्क थुंकत होता वरून. जाऊन असा दम दिला त्याला. साहेब सॉरी, साहेब सॉरी असं म्हणत फिरत होता मागे 2 दिवस. सचिनने अभिमानाने सांगितलं. वा, अखेर कुणीतरी असं आहे जो तुला घाबरतो, मी हसत म्हटलं. मग तिथे क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांसोबत 10 रुपयाची मॅच लावून 2 तास मस्त टाइमपास केला. सचिन रनआउट झाला आणि आम्ही 5 धावांनी हरलो. तोपर्यंत अंधारून आलं. घरी पोचल्यावर जेवण बनवण्याचा कंटाळा आला. येताना मी एक मस्त रेस्टॉरंट पाहिलंय. ट्रिपल राईस आणि लॉलीपॉप्स आणू का, मी विचारलं. 1 नंबर, आणखी. तोपर्यंत मी काहीतरी स्वीट डिश तयार करतो. आज की रात ऐश करेंगे, सचिन भुवया उडवत म्हणाला. तो स्लेंडरमॅनला थोडा वेळ तरी विसरलाय हे पाहून बरं वाटलं. मी शूज चढवले आणि बाहेर पडलो. रात्रीचे 8:30 वाजले होते. सोसायटी आतापासूनच सामसूम झाली. कामावरून परतणारे काही तुरळक लोक सोडले तर रस्त्यांवर कुणीच नव्हतं. 5 मिनिटं चालत मी सुखशांती नगरच्या मुख्यद्वारापाशी पोचलो. वॉचमॅन टेबलवर बसून कॅन्डी क्रश खेळत होता. तेव्हाच एक तरुणी घाईघाईने आत शिरली. तिचे हावभाव पाहून तिला भयंकर उशीर झाला असावा असे वाटत होते. मी गेट बाहेर पडलो. रेस्टॉरंटच्या दिशेने चालू लागलो. एकाच लेनमध्ये 2-3 रेस्टॉरंट्स होती. प्रत्येक ठिकाणी उभा राहून मी खोल श्वास घेत होतो. वासावरून बरंच काही समजतं.
गोव्यातील चँगपोच्या धाब्यासारखं चायनीज नको म्हणून ही खबरदारी. अखेर एका सुरक्षित ठिकाणी मी आम्हाला हवं ते पार्सल घेतलं. बुधवारची गर्दी असल्याने उशीरच झाला. 9:30 वाजले होते. मी आमच्या समाधान सोसायटीजवळ पोचलो तेव्हा तीच तरुणी पायऱ्यांजवळ अस्वस्थ उभी असताना दिसली. ती इथे तिथे पाहत होती, हातांवर मोबाईल आपटत होती. मला पाहताच तिने बॅग नीट खांद्याला लावली आणि सर्व काही नॉर्मल असल्यासारखे उभी राहिली. तिच्याकडे पाहिलंच नाही असं दाखवत मी जिना चढू लागलो. तेव्हाच आपण अजूनही लिफ्ट वापरलेली नाही हे माझ्या लक्षात आलं. मी पुन्हा खाली आलो तसं माझ्या मागोमाग जिना चढणारी ती तरुणीही अस्फुटस शीट असं म्हणत परतली. लिफ्ट समोर उभी राहिली. लिफ्ट आली. मी 3 नंबरचं बटन दाबलं. तिने कुठलंच बटन दाबलं नाही, म्हणजे तिलाही 3ऱ्या मजल्यावरच जायचं असावं. 3रा मजला आला. मी दार उघडून तिला जाऊ दिलं. थँक्यू म्हणत ती सटकली. जिन्याकडून दुसराच फ्लॅट तिचा होता. मी मात्र लांबच लांब कॉरिडॉर पार करून आमच्या फ्लॅटपर्यंत पोचलो. बेल दाबली. दारातच उभं असल्यासारखं सचिनने पटकन दार उघडलं. किती उशीर, लॉलीपॉप थंड झाले तर काय मजा, त्याने माझ्या हातून पिशवी हिसकावत म्हटलं. दुपारी सिलेंडरवाल्याला स्लेंडरमॅन समजून गर्भगळीत झालेला हाच का तो मनुष्य, असा मला प्रश्न पडला. आतमध्ये तर त्याने रेस्टॉरंटच उभं केलं होतं. टेबलावर छानपैकी क्लॉथ टाकला होता. फुलदाणी फुलांसह ठेवली होती. सूपसाठी बाउल्स आणि राईससाठी प्लेट्स, चमचे, काटे, काचेचे ग्लास, सॉसेसच्या वाट्या अशी जय्यत तयारी होती. टेबलवर बसताच त्याने ग्लासात कोल्ड्रिंक ओतलं. डीम लाईट लावला होता. फ्रीजमध्ये आईस्क्रीम फालुदा सेट करायला ठेवलाय असं त्याने लॉटरी जिंकल्याच्या उत्साहात सांगितलं. प्रत्येक डिश आम्ही समसमान वाटून खाल्ली. कुठल्याही साध्या गोष्टीचा असा इव्हेंट बनवून आयुष्याची पुरेपूर मजा घेणं हेच आमचं ब्रीदवाक्य. हसत खेळत डिनर संपवला. मी सचिनला लिफ्टजवळ राहणाऱ्या तरुणीबद्दल विचारलं. त्याचे डोळे चमकले. कोण? अंजली? पाहिलंस तू तिला? आर्किटेक्ट आहे, एकटीच राहते, पण बघत नाही माझ्याकडे. सचिनने हिस्ट्री सांगितली. शेवटच्या वाक्यात विशेष दुःख जाणवलं. तुझ्याकडे पाहिलं काय रे तिने? त्याने उत्सुकतेने विचारलं. नाही, मी शेवटचा लॉलीपॉप तोंडाला लावत म्हटलं. सचिनचं समाधान झालं असावं. त्या रात्री ॲव्हेंजर्स एंडगेम लावला. सचिनने नवीन होम थिएटर सिस्टीम घेतली होती. भन्नाट आवाज. मजा येत होती, पण चित्रपट 3 तासांचा. अर्धा संपला तेव्हा 12:30 वाजून गेले होते. आवाज कमी कर जरा, लोक शिव्या देतील, मी म्हटलं. शिव्या द्यायला आहेतच कोण या सोसायटीत? 3ऱ्या माळ्यावर आपण आणि ती अंजली. 2ऱ्या माळ्यावर एकटा बटलर. फक्त खाली 1ल्या माळ्यावर 3 कुटुंबे आहेत, पण तिथपर्यंत काही आवाज जात नाही. सो डोंट वरी, सचिन रिमोट नाचवत म्हणाला. अरे पण त्या बटलरला तरी त्रास होईल ना, तो थेट आपल्या खालीच राहतो, मी म्हटलं. त्याची काळजी करू नकोस. दम दिल्यापासून तो आपल्या कंट्रोलमध्ये आहे. आता मध्ये मध्ये बडबडू नकोस, मला एन्जॉय करू दे, सचिन त्रासिकपणे म्हणाला. मग मीही फार धरून न ठेवता चित्रपट एन्जॉय करू लागलो. सगळ्यांनी मिळून महाशक्तिशाली थानोसला चेचला आणि चित्रपट संपला. तेव्हा 2 वाजले होते. कल्याणचा थानोस माझ्या शेजारी तांगड्या ताणून घोरत होता. मी टीव्ही बंद केला, नाईट लॅम्प लावला आणि फ्रेश व्हायला गेलो. बाहेर आलो तेव्हा उघड्या खिडकीचा पडदा वाऱ्यावर फडफडत होता. झोपल्यावर डासांचा त्रास नको म्हणून खिडकी बंद करायला गेलो. तेवढ्यातच पुसटसा घंटेचा आवाज ऐकू आला. मी बाहेर डोकावलो. धुरकट वातावरण होतं. पुन्हा ती घंटा वाजली. मी दूर नजर फेकली. रानात काहीतरी हालचाल जाणवली. तेव्हाच 3री घंटा वाजली आणि एका उंच झाडामागून तो सावलीसारखा पुढे आला. अगदी अस्पष्ट जरी दिसत असलं तरी सूट घातलेला, उंच पायांचा, बिनचेहऱ्याचा कोणीतरी दिसला. माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. इतक्यातच आमच्या खोलीत खटकन आवाज झाला. मी दचकून पाहिलं. झोपलेल्या सचिनच्या हातून मोबाईल खाली पडला होता. मी पुन्हा बाहेर नजर टाकली. आता तो स्लेंडरमॅन गायब झाला होता.
तो खरोखरीच होता की माझंही मानसिक संतुलन ढासळलंय ते कळेना. मी गुपचूप जाऊन सोफ्यावर पडलो. विचारांच्या तंद्रीत असतानाच डोळा लागला. सचिन आणि मी भर रात्री सोसायटी मागच्या रानात आलो होतो. ना टॉर्च ना मोबाईल. अगदी भयप्रद, भयानक, भयंकर, भेसूर आणि भयभीत करणारं वातावरण होतं. सचिनने आपला लॅपटॉप सोबत आणला होता. आपल्या प्राणांपलीकडे जपलेला तो लॅपटॉप त्याची सर्वात आवडती वस्तू. तो लॅपटॉप स्लेंडरमॅनला अर्पण करून त्या बदल्यात सचिनची सुटका मागण्याचा विधी आम्ही करणार होतो. रानाच्या मधोमध एक मोकळी जागा पाहून आम्ही थांबलो. तुला काही बोलायचंय तर आताच बोलून घे. नंतर तोंड आणि डोळे एकदम बंद. काहीही झालं तरी डोळे उघडून पाहायचं नाही. काही बोलायचं नाही. बोललास तर स्लेंडरमॅन तुला सोडणार नाही हे नक्की. मी सचिनला सावध केलं. सचिनने लॅपटॉपकडे गहीवरून पाहिलं. म्हणाला, किती आठवणी साठवल्या होत्या रे यात. आपल्या पिकनिकचे फोटो, व्हिडिओज, माझी आवडती गाणी, व्हिडिओजचं पर्सनल कलेक्शन, सगळं जाणार आता. अरे मग पेनड्राईव्ह किंवा एक्सटर्नल हार्ड डिस्कवर बॅकअप घेऊन ठेवायचा ना, मी सुचवलं. अर्थात ते काय मला सांगायला हवं, सचिन कुजबुजत म्हणाला. मग कशाला रडतोयस यार, मी विचारलं. अरे ॲक्टिंग करतोय. त्या स्लेंडरमॅनला वाटलं पाहिजे ना कुठल्या तरी मौल्यवान वस्तूचा त्याग करतोय ते, सचिनने उत्तर दिलं. मी काहीच बोललो नाही. लॅपटॉप मध्ये ठेवून त्यावर पाणी शिंपडलं. दोघांनी डोळे घट्ट मिटले. 2 मिनिटं काहीच झालं नाही. मग एकाएकी वारा सुटला. सुकलेल्या पालापाचोळ्यातून कोणाची तरी पावले जवळजवळ येऊ लागली. तो आला असावा. तेव्हाच पुन्हा ती सैतानी घंटा वाजली. एकदा, दोनदा आणि तेव्हाच सचिनचं ओरडणं ऐकू आलं. पण ते एकदम दुरून. मी डोळे उघडून पाहिलं. सचिन समोर नव्हताच. तो कधीच पळून गेला होता. कदाचित स्लेंडरमॅनही त्याच्या मागे असावा. मीही आवाजाच्या दिशेने पळायला सुरुवात केली. रानात एकदम चमत्कारिक वातावरण होतं. प्रत्येक झाड अंधारात स्लेंडरमॅनच उभा असावा असं भासत होतं. सचिन माझ्यापासून बराच लांब होता. कदाचित त्याने पहिल्या घंटेनंतरच पळायला सुरुवात केली असावी. थकल्यावर एका झाडाच्या आडोशाला तो थांबला. चोरटी नजर टाकून आपल्या मागावर तर कोणी नाही ना याची खात्री केली. कोणतीच चाहूल लागली नाही. झाडालाच टेकून त्याने सुटकेचा निश्वास सोडला. इतक्यात पाठीमागचं झाडच थरथरू लागलं. त्याने अचंबित होऊन वर नजर टाकली आणि भीतीने त्याचा चेहराच पांढरा फटक पडला. तो स्लेंडरमॅनला झाड समजून टेकून उभा होता. स्लेंडरमॅन खाली वाकला. गर्भगळीत झालेल्या सचिनमध्ये आता ओरडण्याचीही ताकद नव्हती. सचिनने झाडाला पाठ टेकली आणि सुटकेचा निश्वास सोडला. इतक्यात पाठीमागचं झाडच थरथरू लागलं. त्याने अचंबित होऊन वर नजर टाकली आणि भीतीने त्याचा चेहराच पांढरा फटक पडला. सचिन स्लेंडरमॅनला झाड समजून टेकून उभा होता. स्लेंडरमॅन खाली वाकला. त्याचा तो भयंकर चेहरा पाहून गर्भगळीत झालेल्या सचिनमध्ये आता ओरडण्याची ताकदही नव्हती. स्लेंडरमॅन आता आपल्याला घेऊनच जाणार याची खात्री होऊन त्याने डोळे मिटले. आणि इतक्यात कुणीसे भसाड्या आवाजात गाणे गाऊ लागला. गाडीवाला आया घर से कचरा निकाल. मी दचकून जागाच झालो. सकाळ झाली होती. सचिन गाणे लावून घराची साफसफाई करत होता. म्हणजे मी पाहिलं ते स्वप्नच होतं. पण काल रात्री झोपण्याआधी खिडकीबाहेर पाहिलेला स्लेंडरमॅन मात्र खरा होता.
सचिनच्या मनातील भीतीला आणखी खतपाणी घालायला नको म्हणून याबद्दल त्याला काही सांगितलंच नाही. आणि स्लेंडरमॅनपेक्षाही भयंकर असलेलं ते गाणं ऐकून माझे कान फुटण्याआधीच मी बाथरूममध्ये पळालो. संध्याकाळी दोघंही त्याच खिडकीत बसून चहा घेत होतो. डोकं फिरलंय का तुझं? हा कसला मास्टर प्लॅन? म्हणे रात्री आपण त्या जंगलात जायचं, लपून राहायचं आणि स्लेंडरमॅन दिसला की मागून जाऊन त्याला पकडायचं. कोण वाटला कोण तुला तो स्लेंडरमॅन? इतका फालतू प्लॅन आजवर ऐकला नव्हता. नशीब इतर कोणी नाही ऐकायला, नाहीतर तुझ्यामुळे माझीही बदनामी झाली असती. माझा प्लॅन ऐकून चिडलेला सचिन तावातावाने बोलत होता. अरे बरोबरच म्हणतोय मी. असा शेळीसारखा लपून छपून किती दिवस जगणार तू? त्यापेक्षा वाघ बन आणि झडपच घे ना त्या स्लेंडरमॅनवर. मी निग्रहाने म्हटलं. तू घे झडप, गुडघ्यापर्यंत पोचशील त्याच्या. मी नाही येणार तुझ्यासोबत. अति झालं तर फ्लॅट विकून दुसरीकडे निघून जाईन, सचिन म्हणाला. आणि तिथेही या स्लेंडरमॅनने तुझा पाठलाग केला तर? तोही फ्लॅट विकशील आणि मग कुठे जाशील? मी विचारलं. सचिन गप्प बसला. त्याची या प्लॅनला मूकसंमती आहे असं समजून मी कामाला लागलो. मध्यरात्रीनंतर आम्ही बाहेर पडलो. सोमवारी सकाळी माणूस ज्या उत्साहाने कामावर जातो तसा खांदे पाडून सचिन मागे मागे चालत होता. आमच्या खिडकीतून नेहमी जिथे तो स्लेंडरमॅन उभा असलेला दिसतो तिथून थोडंसं दूर एका महाकाय वृक्षाच्या बुंध्याआड आम्ही लपलो. 1 वाजला, मग 2, तरी स्लेंडरमॅन येईना. डासांचा प्रचंड उपद्रव होऊ लागला. सचिन तर स्लेंडरमॅनला विसरून उभ्या उभ्याच घोरू लागला. कंटाळा आला. आजची गस्त फुकट जाणार असे वाटत असतानाच एक युक्ती सुचली. सचिनला तसाच झोपेत सोडून मी एक काम उरकून आलो. मग त्याला हलवलं. तो दचकून उठला. आम्ही जिन्याजवळ आलो आणि तेव्हाच ती घंटा वाजली. सचिनची झोप खाडकन उडाली. तो सावध झाला. तू आपल्या फ्लॅटवर जा, दार आतून नीट लावून घे. आणखी एखादं कुलूप असेल तर तेही लाव आणि खिडकीतून त्या स्लेंडरमॅनवर नीट लक्ष ठेव, मी बजावलं. अरे पण तू कुठे जातोयस? माझ्या जागी तू स्वतःला त्या स्लेंडरमॅनला अर्पण करणार आहेस का? सचिन घाईघाईने म्हणाला. नको त्यावेळी भलतेच विनोद सुचतात तुला, मी रागाने म्हणालो आणि सोसायटीच्या उजव्या बाजूकडे धावलो. त्याच्या दुप्पट वेगाने सचिनही वर पळाला. मी एका आडोशाला लपलो. इथून आमच्या 3ऱ्या माळ्यावरील फ्लॅटची खिडकी आणि स्लेंडरमॅन उभा राहत असलेली जागा दोन्ही नीट दिसू शकत होत्या. तेवढ्यात 3री घंटाही वाजली आणि झुडपांच्या मागून कुठून तरी स्लेंडरमॅन प्रकटला. झाडांखालच्या अंधारात तो अगदीच भयप्रद आणि रहस्यमय वाटला. तेव्हाच आमच्या फ्लॅटमध्येही दिवा लागला. सचिन पोचला असावा. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्याला स्लेंडरमॅन दिसला तसा तो एकदम मागे झाला. स्लेंडरमॅन काही वेळ तसाच खिडकीकडे टक लावून पाहत होता आणि मग अचानक आपल्या उंच उंच पायांनी विचित्रपणे चालत आमच्या सोसायटीच्या दिशेनेच निघाला. कदाचित तो सचिनला घेऊन जाण्यासाठीच आला असावा. सुरक्षित अंतर राखून मीही त्याच्या मागोमाग इमारतीत शिरलो, पण तेव्हाच दिवे गेले. जिन्यावर एकदम गुडूप अंधार झाला. काय करावं कळेना. अचानक वर जिन्यावर कोणीतरी धडपडल्याचा आवाज आला. मी लगबगीने 3ऱ्या मजल्याकडे धाव घेतली. कॉरिडॉर पार करून आमच्या फ्लॅटच्या दाराला हात लावला. ते आतून नीट बंदच होतं. एवढ्यात 2ऱ्या मजल्यावरून कोणीतरी किंचाळलं. मग मी तिथे धाव घेतली. बटलरच्या घरातूनच आवाज आला होता, कारण त्याच्याशिवाय 2ऱ्या मजल्यावर कोणीच राहत नव्हतं. मी दारावर थाप मारली तसं ते उघडलं. म्हणजे आधीपासूनच उघडं असावं. आत शिरलो. अंधारात अंदाजानेच बेडरूमपर्यंत गेलो. मला पाहताच तो बटलर पुन्हा एकदा किंचाळला. घाबरू नका, मी मदतीसाठी आलोय. काय झालं ते सांगा, मी धीर देत म्हणालो. तो तिथे होता. साला खूप खतरनाक दिसते. लाईट बंद चालू व्हायला लागली म्हणून मी उठून बघितला, तेव्हा तो तिथंच बसलेला. साला आपल्या सोसायटीत भूत आहे.
घाबरलेल्या बटलरने अडखळत सांगितले. तो ठेंगणा असल्याने सचिनने त्याचे नामकरण बटलर केले असले तरी तो पारसी असावा असे त्याच्या भाषा आणि उच्चारावरून वाटले. लाईट जाताना फ्लिकर होत होती, त्यामुळे तुम्हाला भास झाला असेल. भूत वगैरे कोणी नाही, घाबरू नका. काही झालंच तर मोठ्याने ओरडा, आम्ही तुमच्या वरच राहतो, लगेचच धावत येऊ, असं म्हणून मी त्याला हिंमत दिली. तेवढ्यातच दिवे आले. मग बटलरलाही धीर आला. त्याचा निरोप घेऊन बाहेर पडलो. दार आतून नीट बंद करत जा असा सल्लाही मी दिला. आता नीट दिसत होतं. मी बटलरच्या दारावरची नेमप्लेट वाचली. पेस्तंजी कापडवाला, म्हणजे तो खरोखरच पारसी होता. उजेडात प्रत्येक गोष्टीचं नीट निरीक्षण करत मी पुन्हा 3ऱ्या मजल्यावर पोचलो. अंजली आपल्या फ्लॅटचं दार अर्धवट उघडून बाहेर डोकावत होती. मला पाहताच धाडकन दार लावून आत निघून गेली. मी आमच्या फ्लॅटची बेल वाजवली. आतून कोण आहे असं चिरक्या आवाजात विचारलं गेलं. मी माझं नाव सांगितलं आणि व्हॉइस रेकग्निशनने दार उघडलं. म्हणजेच सचिनने आवाज ओळखून ते उघडलं. आत दारापासून किचनपर्यंत 101 मेणबत्त्या लावल्या होत्या आणि दिवे परतूनही त्या अजूनपर्यंत तेवतच होत्या. हे काय? मी अचंबित होऊन विचारलं. लाईट गेली होती ना. शिवाय मी कुठेतरी वाचलंय स्लेंडरमॅन कॅन्डल लाईटला घाबरतो. सचिन सिक्रेट सांगावं तसं म्हणाला. बिचारा स्लेंडरमॅन, तो कधीच रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनरला जाऊ शकणार नाही. पण तू मात्र फ्लॅट जाळून घेशील एक दिवस, मी म्हटलं आणि झोपायला निघून गेलो. शुक्रवारी सकाळीच लिंबाजीचा फोन आला. तुम्ही पाठवलेल्या लिंक्स आणि साईट्स चेक केल्या. स्लेंडरमॅनच्या चाहत्यांनीच तयार केलेल्या बहुतेक साईट आहेत. तिथे ते एकत्र येऊन चॅट करतात, ग्रुप्स बनवतात, आपापले अनुभव, फोटोज आणि व्हिडिओजही शेअर करतात. पण त्यांच्यापैकी कुणीही या साईट किंवा लिंकवर गेल्यानंतर आपल्याला स्लेंडरमॅन दिसू लागलाय असं म्हटलेलं नाही. सायबर क्राईम डिपार्टमेंटकडेही अजून तरी कुठल्या गुन्ह्याची नोंद झालेली नाही. तरीही अशा साईटपासून 4 हात दूरच राहावं असाच सल्ला मी देईन. तुमचं काय चाललंय? गरज असेल तर मी आपली उरलेली टीम घेऊन येऊ का? लिंबाजीने विचारलं. इतक्यात तरी काही सिरियस नाही, पण तयारीत राहा, गरज कधीही लागू शकते, मी म्हटलं. आमचं संभाषण संपलं. सचिन ते तिथेच बसून नीट ऐकत होता. म्हणजे त्या रात्री मी पाहिलेल्या चित्रपटाचा आणि त्यानंतर केलेल्या सर्फिंगचा या स्लेंडरमॅनशी काही संबंध नाही तर? म्हणजे मी काहीही न करताच तो माझ्या मागे हात धुवून लागलाय? ये तो बहुत नाइंसाफी है, सचिन चिडून म्हणाला. असं कोणीही कुणाच्या मागे विनाकारण लागत नाही. तूच काहीतरी केलं असशील, मी शांतपणे म्हटलं. मी काय केलंय? मी पॅन्ट पळवली होती का त्याची? सचिन भडकला. पळवलीस तरी होणार आहे का तुला? मी तितक्यात शांतपणे म्हणालो. तुला विनोद कसले सुचतात अशा गंभीर मॅटरमध्ये? अरे रोज रात्री खिडकीतून दिसतोय मला तो. उद्या तू निघून जाशील आणि मग येऊन बसेल तो माझ्या मानगुटीवर, घेऊन जाईल मला त्याच्यासोबत त्या सैतानी जगात, सचिन रागारागाने म्हणाला. कुणी कुणाला कुठे घेऊन जाणार नाही. तुला भास होत आहेत फक्त, घाबरू नकोस, मी म्हटलं. खरं तर ते भास नाहीत हे मलाही चांगलंच ठाऊक होतं, पण सचिनला असं सांगून त्याची भीती आणखी वाढवायची नव्हती. नाहीतर तो फ्लॅट विकून खरंच गावी पळाला असता. रोज रात्री त्या भयानक घंटेचे आवाज ऐकू येतात मला. आता तर त्या आवाजाचा इतका फोबिया झालाय की डोअरबेलच्या आवाजालाही भीतो मी. आणि मला खात्री आहे की तूही तो आवाज ऐकलायस, तरीही भास आहे असं म्हणतोस. अरे चक्क दिसतो मला तो स्लेंडरमॅन त्या झाडांखाली उभा असलेला. सचिन ऐकायलाच तयार नव्हता. अरे ती उंचच उंच झाडे, त्यांच्या अकराळ विक्राळ हातांसारख्या पसरलेल्या फांद्या, रात्रीच्या प्रकाश सावल्यांचा खेळ, यांमुळेच तुला तसा भास होतो. इतर काही नसून ती झाडेच तुला स्लेंडरमॅन वाटतात. मी शांतपणे स्पष्टीकरण देऊ लागलो, पण सचिन मात्र त्यामुळे जाम उसळला. अरे मी सांगतोय ना खराच स्लेंडरमॅन आहे, तरी झाड 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 काय करतोस? इथे माझी जिंदगी बर्बाद होत्या यार, तो मध्येच पॉज घेत म्हणाला. त्याच्या मनात खोलवर रुतलेला हा भयगंड सध्या तरी नाहीसा होणार नाही हे ओळखून मी विषय बदलायचं ठरवलं.
आता मी बाहेर चाललोय, एक महत्त्वाचं काम आहे, भिवू नकोस, संध्याकाळपर्यंत परत येईन. आलो की तुला फोन करेन, मग तू बाहेर येऊन मला भेट, कळलं? मी आरशात पाहत म्हटलं. अरे पण जातोयस कुठे ते तरी सांग, सचिनने विचारलं. आल्यावर सांगेन, मी म्हटलं आणि दाराबाहेर पडलो. एक टॅक्सी केली आणि बदलापूरला गेलो. तिथे 3-4 तास थांबलो. काम मनासारखं पार पडलं. टॅक्सीनेच परतलो तेव्हा संध्याकाळचे 6:30 वाजले होते. सचिनला फोन करून बाहेर बोलावलं. सुखशांतीनगरच्या विस्तृत गार्डनमध्ये फेरफटका मारला. घराकडे परतलो तेव्हा पुढे घाईघाईने अंजली चालताना दिसली. लगेचच मी सचिनला घेऊन एका झाडाआड लपलो. तिच्यावर वॉच ठेवला. 7:45 वाजले होते. आसपास कोणीच नव्हतं. ती गेटपाशीच रेंगाळली. इथे तिथे पाहू लागली. अस्वस्थपणे एरझारा घालू लागली. मी सचिनकडे पाहत म्हटलं, तू इथून बाहेर पड. सहजच फिरत होतास असं दाखव आणि जिन्यानेच वर जा. थांब ना, मला पण पाहू दे थोडा वेळ, मग एकत्रच जाऊया, तो मजेदार हसत म्हणाला. अरे मूर्खा, आपण पोरी बघायला उभा आहोत असं वाटतंय का तुला? हा तपासाचा भाग आहे, सांगतोय तसं कर. मी जवळपास ओरडलोच. सचिन चरफडत बाहेर पडला. सोसायटीत शिरला. त्याच्या पाठोपाठ अंजलीही आत गेली. मला तेच अपेक्षित होतं. काही वेळाने मीही फ्लॅटवर पोचलो. सचिन जाम खुशीत होता. तुला माहिती आहे, अंजली पाहत नाही पण आतून एकदम इम्प्रेस आहे माझ्यावर. मी इमारतीत शिरताच तीही मागोमाग आली आणि मी जिना चढू लागताच तीही जिन्यानेच वर आली. लिफ्ट चालू असून सुद्धा. आता बोल, आहे की नाही फिदा? मला ठाऊकच होतं, म्हणूनच जिन्याने जाण्याचा सल्ला दिला तुला. पण जास्त खुश होऊ नकोस, उद्या कळेलच यामागचं कारण. ती स्वतःच सांगेल, मी म्हटलं. ते कसं? सचिन कोड्यात पडला. आपण उद्या तिला कॉफीसाठी बोलवूया, मी म्हटलं. पण ती येईल? सचिन साशंक दिसला. हो, पण एकटी येणार नाही, म्हणून आपण बटलरला सुद्धा बोलवूया. त्यांना सांग, माझा मित्र एक पुस्तक लिहिण्यासाठी काही दिवस इथे आला होता. त्याचं पुस्तक लिहून झालंय म्हणून आम्ही शेजाऱ्यांना छोटंसं ट्रीट देतोय. यामुळे तुझे शेजारच्यांशी संबंधही सुधारतील, मी स्पष्ट केलं. अच्छा, म्हणजे मिले सूर मेरा तुम्हारा. ओके. तसा त्या बटलरमध्ये मला काही इंटरेस्ट नाही, पण अंजली येणार असेल तर ठीक आहे, त्यालाही बोलावून घेऊ. मी घर सजवतो, मजा येईल, सचिन उत्साहाने म्हणाला. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. अंजली आणि बटलर म्हणजेच पेस्तनजी दोघंही घरीच होते. त्यांनी येण्याचं मान्य केलं. ठरल्याप्रमाणे ते आलेही. आम्ही चहा, कॉफी, बिस्किटं, चिवडा वगैरे सजवला होता. पेस्तनजी पेस्ट्रीज आणि अंजली केक घेऊन आली. टेबल एकदम सुंदर दिसू लागलं. मी माझी ओळख करून दिली. अंजलीने आमच्या 1-2 कथा पाहिल्या असल्याने ती आधीपासूनच ओळखत असावी. कदाचित म्हणूनच तिने येण्याचं मान्य केलं होतं. पेस्तनजी लगेचच मोबाईलवर सर्च करून खरेच मी लेखक असल्याचे कन्फर्म करू लागला. मग त्याचे समाधान झाले. कॉफी कपमध्ये ओतली गेली. पेस्तनजी, तुम्ही काय करता? मी सहजच विचारलं. पहिला माझा धंदा होता, पण साला लॉकडाऊनमध्ये लई लॉस झाला. आता इस्टेट ब्रोकरिंगचं काम करते, पेस्तनजी म्हणाला. अच्छा, फारच छान. मला तुमची सोसायटी खूप आवडली. एक फ्लॅट घ्यायचा विचार करतोय, कितीला पडेल? मी चौकशी केली. प्रॉपर्टी घ्यायची तर ह्याच्यापेक्षा चांगला वखत नाही बघा. मार्केट डाऊन आहे. 30 लाखला तुम्हाला 1 BHK मिळून जाईल, पेस्तनजी खुश होत म्हणाला. हो, तुम्ही घ्याच इथे फ्लॅट. माणसं वाढली की बरं वाटेल. नाही तर सोसायटीत स्मशान शांतता असते संध्याकाळी 7 नंतर, अंजली कसनुसं हसत म्हणाली. पण 30 लाख जास्त होत नाही का पेस्तनजी साहेब? तुम्ही तर फोनवर कुणाला तरी थोडं दिवस थांब, तुला 20 लाखात 1 BHK मिळवून देतो असं म्हणताना ऐकलं होतं, मी म्हटलं. त्याचं काय आहे ते तवा असं म्हणजे? पेस्तनजी ततपप करू लागला. चला मीच सांगतो, मी म्हटलं आणि नीट बसत विषयाला हात घातला. सचिन लवकरच मिळेल त्या किमतीत आपली रूम विकून जाणार याची तुम्हाला खात्री होती.
पहिल्या दिवसापासूनच तुमचं पटत नव्हतं. सचिन मोठ्या आवाजात गाणी लावायचा, रात्री 2-2:30 वाजेपर्यंत होम थिएटर लावून सिनेमा पाहत बसायचा. तक्रार करूनही ऐकत नव्हता. म्हणून मग तुम्हीही त्याला त्रास द्यायला सुरुवात केली, गॅलरीतून कचरा पाणी वगैरे टाकून. पण त्याने दम दिल्यावर हा शक्तीने ऐकणार नाही म्हणून तुम्ही युक्तीचा वापर केलात. तुमचं पूर्ण नाव पेस्तनजी कापडवाला हेच ना? कारण पूर्वी तुम्ही कपड्याचा बिझनेस करायचात. बदलापूरला तुमचं फॅन्सी ड्रेसचं दुकान होतं. लॉकडाऊनमध्ये पूर्ण लॉस झाला. तुम्ही दुकान विकलत आणि हा फ्लॅट घेतला. पोटासाठी इस्टेट एजंट बनलात. पण तुमच्या फॅन्सी कपड्यांचा काही स्टॉक अजूनही तुमच्या फ्लॅटमध्ये पडलाय. त्यातच स्लेंडरमॅनचाही पोशाख होता. पॅन्टमध्ये लपवून चालता येईल अशा 4 फूट लांब बुटांचा उपयोग करून तुम्हीच स्लेंडरमॅन बनलात. कारण त्या रात्री सचिनने स्लेंडरमॅन पाहिलाय याचा आवाज तुम्ही ऐकला होता. बाल्कनीतील तुमच्या कुंडीमागे तुम्ही स्पीकर लपवून बेलचा आवाज रिमोटने मॅनेज करायचात आणि मग त्या झाडानाड लपून सचिनला दर्शन द्यायचात. मी आलो त्या रात्रीही तुम्ही असंच दर्शन दिलं. मी तुम्हाला शोधायला खाली धावलो, पण तुम्ही गुपचूप लिफ्टने वर आलात. सचिनने दार लावलं नव्हतं, त्याचा फायदा घेऊन आत शिरलात. त्याला घाबरवलंत. दुसऱ्या वेळी मी त्या झाडाखालचं गवतच उकरून काढलं आणि तिथे चिखल केला. तो तुमच्या बुटांना लागला. मग मी तुमचा पाठलाग केला. त्याच वेळी दिवे गेले म्हणून तुम्ही लिफ्टचा वापर न करता जिन्यांनी वर गेलात. जाताना धडपडलात. तो आवाज ऐकून मी तुमच्या पाठी येईन याची तुम्हाला खात्री होती. म्हणून तुम्ही स्वतःच लगबगीने कपडे बदललेत आणि दरवाजा उघडा ठेवून किंचाळायला सुरुवात केली. स्लेंडरमॅनने आपल्यालाही घाबरवले असं दाखवलं तर तुमच्यावर संशय येणार नाही असा तुमचा प्लॅन होता. पण तो फसला. कारण चिखलाने माखलेल्या बुटांचे डाग तुमच्या फ्लॅटमध्ये आत जाताना दिसले, बाहेर येताना नाही. साला मस्तच गोष्ट लिहिते तुम्ही, पण हा सगळा खोटा आहे, पेस्तनजी हसत म्हणाला. खरं खरं सांगा पेस्तनजी, शेवटची संधी देतो, नाहीतर सगळे पुरावे पोलिसांकडे देईन. तुमच्यामुळे फक्त माझ्या मित्राला त्रास झालेला नाही, अंजलीसुद्धा भयंकर घाबरली होती. एका रात्री चुकून जाग आली असता तिने सुद्धा घंटीचा आवाज ऐकला. खिडकीतून बाहेर स्लेंडरमॅन पाहिला आणि त्या दिवसापासून ती दहशतीत जगू लागली. रात्री कामावरून परतल्यावर एकटीने सोसायटीत प्रवेश करायलाही ती भ्यायची. म्हणूनच कुणाची तरी वाट पाहत बाहेर थांबायची आणि मग कोणी आलं तर त्याच्या पाठोपाठ आत शिरायची. तिने हे भीतीचे दिवस कसे काढले असतील याची कल्पना करा. माझ्या मित्राचीही यात चूक आहे, म्हणूनच तुम्हाला अजून तरी पोलिसांच्या हवाली केलेलं नाही, मी जरबेने म्हटलं. पेस्तनजीचा चेहरा उतरला आणि सचिनचाही. माफ करा साहेब, मिस्टेक झाली, परत नाही करणार, पेस्तनजी रडवेला चेहरा करत म्हणाला. मग त्याने अंजलीकडे पाहिलं. सॉरी मॅडम, लई त्रास झाला तुम्हाला, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मग मी सचिनकडे वळून म्हणालो, तूही जरा सुधार मित्रा, शेजाऱ्यांना असा त्रास देणं बरं नाही. माणसाचे सर्वात जवळचे नातेवाईक म्हणजे शेजारी, त्यांनाच दूर करशील तर अडीनडीला धावणार कोण. सचिनला चूक उमगली. त्यानेही पेस्तनजीला सॉरी म्हटलं. मग चहापानाचा कार्यक्रम आनंदात उरकला. निरोप घेताना अंजली दाराजवळ थांबून थँक्यू सो मच म्हणाली. वेलकम. आणि पुढे आणखी काही त्रास झाला तर सचिनला सांगा, तो नक्कीच तुम्हाला मदत करेल, मी म्हटलं. शुअर. असं म्हणून ती गेली. सचिन ओशाळल्यासारखा उभा होता. बटलरने त्याला चांगलाच धडा शिकवला. रात्री सगळं आवरून आम्ही चित्रपट बघायला बसलो. आवाज आता गरजेपुरताच होता. सचिन मोबाईलमध्ये काहीतरी आतुरतेने शोधत होता. अखेर त्याचा चेहरा खुलला. हिंदीत डब केलेला नन मिळतोय, डाउनलोड करू काय रे? कर, पण उद्यापासून एकटाच झोपणार आहेस हे लक्षात ठेव, मी म्हटलं. मग विचार बदलून त्याने जुरासिक वर्ल्ड लावला. मी गेल्यावर 2 दिवसांनी मला आता सोसायटीमध्ये डायनासोर दिसतोय असं त्याने फोन करून सांगू नये म्हणून मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो.